वन विभागात मोठी खळबळ. लेखापाल भरतीबाबत शासनाचा सर्वात मोठा निर्णय. आता ही परीक्षा थेट एमपीएससी घेणार. नक्की काय घडणार आहे वन विभागात आणि कोणत्या 5 जिल्ह्यांमुळे वनरक्षक भरती रखडलीये, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, सारथी 247 सारथी 247च्या एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर महाराष्ट्र वन विभाग भरतीची आतुरतेने वाट पाहत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर कार्यालयाकडून आगामी वन भरती प्रक्रियेबाबत एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक समोर आले आहे. चला तर मग पाहूया आगामी आढावा बैठकीत नेमके कोणते मोठे निर्णय आणि आढावे घेतले जाणार आहेत. मित्रांनो, येत्या 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता एक अत्यंत महत्त्वाची आभासी आढावा बैठक व्हर्च्युअल मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यामध्ये ऑनलाईन सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी काही अत्यंत गंभीर मुद्द्यांवर कडक कारवाईचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत. सर्वात आधी बोलूया बहुचर्चित वनरक्षक भरती 2026च्या मागणीपत्राबाबत. मित्रांनो, वनरक्षक भरती प्रक्रियेचे मागणीपत्र सादर करणे सर्व वनवृत्तांना बंधनकारक करण्यात आले होते, पण वारंवार सूचना आणि व्हीसी द्वारे आदेश देऊनही राज्यातील 5 महत्त्वाच्या वनवृत्तांनी अद्याप आपले मागणीपत्र कार्यालयाला सादर केलेले नाही. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या वनवृत्तांचा समावेश असून यांची माहिती अजूनही अप्राप्त आहे. या बैठकीत यावर मोठा जाब विचारला जाणार आहे. यासोबतच प्रादेशिक निवड समिती अंतर्गत येणाऱ्या सर्वेक्षक संवर्गातील व इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी देखील मागणीपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु अनेक वनवृत्तांनी अद्याप निर्धारित नमुन्यात मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांचा अहवाल पाठवला नाही. म्हणूनच मुख्य कार्यालयाने आता बिंदू नामावली म्हणजेच रॉस्टर प्रमाणित करून तातडीने अंतिम मागणीपत्र या बैठकीपूर्वी सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. आता वळूया या बैठकीतील सर्वात मोठ्या अपडेटकडे, जी आहे लेखापाल अकाउंटंट भरतीबाबत. मित्रांनो, शासन निर्णयानुसार लेखापाल हे पद आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या कार्यकक्षेत आले आहे. या भरतीसाठी नागपूर, यवतमाळ, धुळे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे अशा एकूण 7 महत्त्वाच्या वनवृत्तांचे मागणीपत्र सादर होणे अजूनही बाकी असल्याने यावर 16 जुलैच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. या बैठकीतील शेवटचा आणि अत्यंत दिलासादायक मुद्दा म्हणजे रोजंदारी वनमजूर नियमितीकरण. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जे रोजंदारी वनमजूर सलग 12 महिने अखंड कार्यरत आहेत त्यांना वनसेवेत नियमित करण्याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व वनवृत्तांकडून अत्यंत तातडीने सुधारित प्रपत्रात पूर्ण माहिती आणि अचूक आकडेवारी सादर करण्याचे कडक निर्देश मुख्य कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, 16 जुलैला होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर वन विभागाच्या या रखडलेल्या भरती प्रक्रियेला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीचा जो काही अंतिम अहवाल येईल त्याची सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सारथी 247 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.